क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्य. चांदवड पाटे येथील वीर जवानास शासकीय इतमामात अखेरचा सलाम. अंत्यविधीला हजारोंचा जनसागर. हिमालयाच्या दुर्गम व अत्यंत थंड पहाडी भागात मातृभूमीच्या रक्षणाचे कर्तव्य बजावत असताना पाटे तालुका चांदवड येथील भारतीय सैन्यातील वीर जवान किशोर अंबादास ठोके वय 30 यांना वीरगती प्राप्त झाली. त्यांच्या पार्थिवावर पाटे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. किशोर ठोके अमर रहे, भारत माता की जय अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे कर्तव्य बजावत असताना दिनांक 12 रोजी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. दिनांक 14 रोजी सायंकाळी त्यांचे पार्थिव मूळ गावी पाटे येथे दाखल झाले. यावेळी गावकऱ्यांनी ठिकठिकाणी रांगोळी काढून व श्रद्धांजली बॅनर लावून वीर जवानाला अखेरचा सलाम दिला. कोलटेक फाट्यापासून गावात पार्थिवाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. अंतिम दर्शनासाठी पार्थिव घरी ठेवण्यात आल्यानंतर आई, पत्नी वैशाली व कुटुंबियांचा आक्रोश उपस्थितांचे मन हेलावून गेला. फुलांनी सजविलेल्या रथातून मिरवणूक काढून ग्रामपंचायती समोरील शासकीय जागेत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सैन्य दल, महाराष्ट्र पोलीस दलाच्या जवानांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. पत्नी वैशाली यांना तिरंगा व वर्दी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली. या प्रसंगी तहसीलदार अनिल चव्हाण, गटविकास अधिकारी मच्छिंद्र साबळे, पोलीस निरीक्षक कैलास वाघ, 56 RR ले, कर्नल अरविंद, मराठा लाईट रेजिमेंटचे अधिकारी, जिल्हा सैनिक बोर्ड व विविध सामाजिक राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. भाऊ सागर ठोके यांनी मुखाग्नी दिला. अंत्यसंस्कारासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील काळे, चांदवड.